नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 23 जुलैच्या भागामध्ये आपण पाहतोय की राघवने इकडं आता घरचं वातावरण कसं आहे ते विचारण्यासाठी बंटी मामाला फोन केलेला असतो। त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की राघव, काही घोळ तर नाही घातला ना? खरं सांगा मला, जर तुम्ही काय घोळ घातला असेल तर आत्ताच सांगा घरी यायच्या आधी। त्यावेळेस राघव थोडासा घाबरतो आणि म्हणत असतो की नाही रे मामा, मी काहीच घोळ घातलेला नाहीये। आम्ही इकडे कॉलेजात आलो होतो ना लेक्चरसाठी, घोळ कशाला घालेल? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की नाही, अरे ना तसं मला वाटलं। काय झालं, तिकडे सामुदायिक विवाह सोहळा होता ना, सगळेच तिकडे गेले होते। दाजी, उमाताई, पद्माताई, तो भास्कर, सगळेच जण तिकडे गेले होते, म्हणून मला थोडीशी शंका आली। आणि त्यात दुसरी शंका म्हणजे ज्यावेळेस मी तुला फोन केला होता त्यावेळेस तुझ्या पाठीमागून पण त्या सनई चौघड्यांचा आवाज आला होता, म्हणून मला थोडासा डाऊट येतोय। त्यावेळेस राघव म्हणतो की नाही तसं काहीच नाहीये, आम्ही आता निघतोयच घरी, कॉलेजलाच आलो होतो। पण मामा मला फक्त एक सांग, घरचं वातावरण कसं आहे? त्यावेळेस मामा म्हणत असतो की घरचं वातावरण, हा अरे आता पाऊस पडेलच, एवढ्या वेळात थोड्या वेळात आता पाऊस पडेलच। मग राघव म्हणतो की काय पाऊस पडेल? अरे मामा, काय तुला वेळ लागले का? तसं नाही रे, घरचं वातावरण विचारतोय मी। तर इकडून मामा म्हणतो की अरे तेच तर सांगतोय ना, वातावरणच सांगतोय ना, पाऊस पडेल। मग आता राघव इकडे मोठमोठ्यानेच हसायला लागतो आणि म्हणत असतो की मामा रे, तुझं काय करू? म्हणजे आता त्याला जे विचारायचं असतं ते बंटी मामाला कळत नाही। आणि मग बंटी मामा म्हणतो की राघव, नक्की सांग, तू काय केलेलं आहे? काहीतरी कांड करून आलेला आहे का? नक्की सांग मला। त्यावेळेस राघव म्हणतो की नाही, मी काहीच केलेलं नाहीये, पण जर समजा काही झालं असेल तर तिकडे बंटी मामा म्हणत असतो की जर तुम्ही दोघांनी काही केलं असेल ना तर घरी येऊ नका, एवढंच सांगेल मी। जर काही चुकीचं काम केलं असेल तर घरी येऊ नका, तिकडेच राहावा। तर मग राघव म्हणतो की ठीक आहे, नाही येत घरी आम्ही, असं म्हणून आता फोन कट करतो। आता तो सुद्धा खूप घाबरलेला असतो। मग इकडे बंटी मामाला कळतं की काय, हा घरी येणार नाही म्हणतोय, म्हणजे नक्कीच ह्याने काहीतरी केलंय, आता काही खरं नाही। परमेश्वरा, आता ह्या दोघांनी काही नवीन उद्योग केला नसला म्हणजे बरं झालं, असं म्हणून आता तो घाबरलेला असतो। दुसरीकडे शिवनाथ आता त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो। आता त्याला तिकडे जे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे झालेलं असतं ते सगळे क्षण आठवत असतात, की कसं त्यांना एवढा मोठा मान दिला आणि गिफ्ट द्यायला लावलं, आशीर्वाद द्यायला लावलं, किती मोठं कौतुक केलं, हे सगळे क्षण त्याला तिथे आठवत असतात। आणि तो खूप खुश झालेला असतो हे सगळं पाहून। त्याला असं म्हणजे चेहऱ्यावरती समाधान असतं, त्याला तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं म्हणून तो खुश झालेला असतो। तेवढ्यातच तिकडून उमा येते, तर आता शिवनाथ गाणंच म्हणायला लागतो। मग उमा म्हणत असते की काय हो, एवढं खुश व्हायला काय झाले? लयच खुश दिसताय। त्यावेळेस तो म्हणतो की अगं खुशच आहे, बघितलं ना आपल्याला किती मान दिला त्यांनी। आणि खरं सांगू का उमा, तिथं ज्यावेळेस आपण गेलो होतो ना, तिथल्या जोड्या बघितल्या, ती मुलं मुली बघितलं, तिथलं वातावरण बघितलं, ती त्यांची लगीन घाई बघितली, सगळ्यांचं कसं गडबड चालली होती, त्यामुळे ना मला बघ आपल्या पोरांचंच आठवते की आपल्या पोरांच्या लग्नामध्ये पण आपलं असंच होईल का नाही, असाच आपला गोंधळ उठेल, असंच आपलं सगळं काही होईल। त्यावेळेस उमा म्हणते की अहो, आपल्या पोरांची लग्न तरी जमू द्या, पोरी तरी बघू द्या, मग हे सगळं आठवा। त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की मिळणार, अगं मिळणार, आता मी अशा बघ घरंदाज मुली शोधून आणतो ना सुना आपल्या पोरांसाठी, पोरं आपली एकदम खुश होणार बघ, सगळं एकदम व्यवस्थित होणार, मस्तपैकी आपण लग्नाची तयारी करूया आणि एकदम सुशिक्षित, सुंदर आणि छान मुली मी माझ्या 3ही मुलांसाठी आणणार। आता शिवनाथ खूपच कौतुक करत असतो मुलांचं आणि सुना आणण्याबद्दल, म्हणजे असं तो बोलत असतो। मग उमा म्हणत असते की हा मी पण ज्यावेळेस माझी सून म्हणजे 3ही सुना ज्यावेळेस घरी येतील ना त्यावेळेस मी पण त्यांचं गोड कौतुक करणार, त्यांच्यासाठी सगळं काही करणार, एक छान त्यांची सासू होणार। सासू नाही, मी तर आईच होणार। जसं मी वेदाला करते ना तसं त्यांना सुद्धा करणार आणि त्यांना वेदाला जसं स्वयंपाक शिकवते ना तसा स्वयंपाक शिकवणार, मी खूप त्यांचं कौतुक करणार। उमा सुद्धा आता त्या स्वप्नामध्ये रमलेली असते। मग शिवनाथ म्हणत असतो की बघितलं ना उमा, तुम्ही पण लागलं का नाही आठवायला आणि मलाच बोलताय, बरोबर आहे, आपण ना तसंच करूया। तर इकडे उमा म्हणते की हा पण आहे ना, खरं सांगू का, मला माधवसाठी ना असं वाटतं की एक चांगली मुलगी भेटावी, त्याच्यावरती प्रेम करणारी। कारण आता तिला ते क्षण आठवतात की माधव म्हणालेला असतो की माझं मधुरावरती प्रेम आहे, पण आता तिचं लग्न जमलेलं आहे आणि खरं तर मी तुमच्यावर पण तेवढंच प्रेम करतो, मी तिला विसरू शकतो, असं जे काही बोललेला असतो ते सगळे ते तिला आठवतं आणि ती थोडीशी इमोशनल झालेली असते। मग आता शिवनाथ म्हणत असतो की उमा, असं काय बोलताय, माधवसाठीच काय, आपल्या 3ही मुलांसाठी चांगलीच मुलगी भेटणार आहे आणि जी माधवला जीव लावल, त्याच्यावरती प्रेम करेल ना, अशीच मुलगी मी शोधून आणणार आहे। तुम्ही बघा, लवकर
लवकरच इथे आता आपल्या घरावरती मोठं तोरण लागणार आहे. तिथे ते बोर्ड लावलाय ना उमा आणि शिवनाथ, तिथे छान लाइटिंग लागणार, लग्नाचं मंडप वगैरे सजणार आणि हा उमा आपल्या तिन्ही मुलांची वरात ना आपण घोड्यावरूनच काढायची बरं का. आता इथे ते दोघे जण खूप सारी स्वप्न पाहत असतात, पण प्रेक्षकांनो त्यांना काय माहिती ऑलरेडी एक मुलगा आता लग्न करून आलेला आहे. आता ते जेव्हा कळणार आहे तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता दोघे जण खूप खुश झालेले असतात आणि मुलांच्या लग्नाची स्वप्न पाहत असतात आणि मग अचानक शिवनाथला पद्माचे ते स्वप्न आठवतात. मग आता शिवनाथ म्हणत असतो की उमा, त्या पद्माला नेहमी असं वाटतं ना की आपल्या मुलांना चांगल्या मुली मिळणार नाहीत, मला चांगल्या सुना मिळणार नाहीत. आता तू बघच ना तिच्या नाकावरती टिचून चांगल्या घरंदाज सुना आणतो की नाही, तू बघच. आता उमाला इकडे धक्काच बसतो. आता ह्या दोघांचं भांडण कधी मिटणार असं आता त्या बिचारीला वाटत असतं. दुसरीकडे आपण पाहतो की भास्कर आणि पद्मा आता खूपच रागारागाने घरी आलेले असतात. भास्कर आणि पद्मा खूप चिडलेले असतात. तेवढ्यात आता भास्कर म्हणत असतो की ताय, थोड्यासाठी ग हे सगळं हुकलं, थोड्यासाठी. खरंच आपण ना उगच वाट बघत बसलो ह्या सगळ्या तमाशा होण्याची. आपण तिथेच ना एक घाव दोन तुकडे करायला पाहिजे होते. आता तो खूप असं काही बोलत असतो, माझं चुकलं असं म्हणत असतो. तेवढ्यात आता इकडे पद्मा म्हणत असते की अरे भास्कर, जाऊ दे, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही काहीही होऊ शकतं. पण तो राघव स्वतःला खूप हुशार समजतो ना, पण त्याला एवढं कळलं नाही, म्हणजे शेवटपर्यंत कळलं नाही की हा सगळा प्लॅन आपलाच होता. आता ना एकाचा आपण प्रेमविवाह घडवून आणलेला आहे, दुसऱ्याचा पण लग्नच होऊन द्यायचं नाही. आता तू बघ मी काय करते ते. ले स्वतःला शहाणा समजतो ना तो शिवनाथ, नाही त्याच्या पोरांची बर्बादी केली ना तर नाव पद्मा लावणार नाही असं म्हणून आता ती तिकडे एका विवाह मंडळातल्या माणसाला फोन लावते. तर आता तिकडून तो माणूस फोन उचलतो आणि म्हणत असतो की हा बोला ना पद्माताई, बोला, आज का तुम्ही मला फोन केलेला आहे. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की तुमच्या विवाह मंडळात त्या शिवनाथच्या पोराचं नाव नोंदणी केलेलं आहे ना. तर तिकडून तो म्हणतो की शिवनाथच्या पोराचं, थांबा 1 मिनिट ना, मी चेक करतो आणि मग तुम्हाला सांगतो असं म्हणून आता तो चेक करत असतो. तर आता त्याच्यामध्ये नाव असतं. तर तो म्हणतो की हा माधव उमा शिवनाथ असं नाव आहे. मग पद्माला राग येतो आणि ती म्हणते की नाव घेऊ नको त्याचं आणि नाव सांगत बसू नको. आता एक काम करायचं, ते नाव काढून टाकायचं, लवकरात लवकर ते नाव काढून टाकायचं. आता पुढे काय काय करायचं ना मी ते तुम्हाला सगळं सांगते असं म्हणून आता पद्मा त्याला ते नाव कसं कॅन्सल करायचं आणि पुढे काय काय करायचं याचा आता इथे प्लॅन सांगत असते. दुसरीकडे आपण पाहतो की राघवने आता सगळ्यांसाठी पाण्याची बॉटल आणलेली असते. आता तो प्रियंकाकडे देतो आणि प्रियंकाला म्हणत असतो की वहिनी हे घ्या, तुम्हाला तहान लागली होती ना, पाणी प्या. मग आता प्रियंका पाणी पिते आणि मग ती बॉटल श्रीधरला देते. आता श्रीधर सुद्धा पाणी पितो. त्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. मग आता तो राघवला पाण्याची बॉटल देऊन म्हणत असतो की राघव, मला ना असं वाटत आहे आपण घरी जायलाच नको, आपण इकडेच कुठेतरी राहूया. कारण आपण जर घरी गेलो ना तर आप्पा मला ना काठीनेच मारतील आणि मग त्यांचा मार खाल्ल्यावर कसं होतं ते माहिती आहे ना, मला खूप भीती वाटत आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की दाद्या, एवढा काय घाबरतोय, काही होणार नाही. आता तुझं लग्न झालंय ना, जरा जबाबदारीने वाग की, एवढा काय घाबरतोय आणि काही टेन्शन घेऊ नको. जर काही झालं ना तर मी आहे. जरा त्या वहिनीकडे बघ, त्यांना पण किती टेन्शन आलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हा वहिनीला टेन्शन, बघ तूच बघ एकदा तिच्या चेहऱ्यावरती, तुला थोडं तरी टेन्शन आलेलं दिसतंय का, बघ ना. त्यावेळेस इकडे तो स्वतःच विचारतो की काय ग, तुला टेन्शन आलेलं आहे का पिहू. त्यावेळेस ती म्हणते की मला का टेन्शन येईल, मी का टेन्शन घेऊ, मी माझं घर सोडून आलेली आहे. आता तुला तुझ्या घरी जायचं आहे मला घेऊन आणि मी कशाला टेन्शन घेऊ, हे बघ. आणि कशाला काळजी करतोय, सगळं काही नीट होईल. आपल्या दोघांना लग्न करायचं होतं की नाही, आपल्या दोघांनाच एकत्र यायचं होतं का नाही, म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे ना. मग आता जे होईल ते होईल, आता आपण नसतं पाहत राहायचं असं म्हणून आता ती श्रीधरला समजावत असते की आपण आता आपल्या प्रेमासाठीच लग्न केलेलं आहे. त्यावेळेस इकडे राघव म्हणतो की बघ वहिनी किती हुशार आहेत. तर आता प्रियंका म्हणते की हा ना, डोंट वरी श्री, काही काळजी करू नको. मग श्री म्हणतो की हा डोंट वरी म्हणते, हिला काय माहिती आप्पांचा मार आणि राग कसा असतो ते. जेव्हा घरी गेल्यावरती कळेल ना मग म्हणेल मला वरी काय डोंट वरी म्हणते. इकडे आता राघव हसतो आणि म्हणत असतो की दाद्या, अरे किती टेन्शन घेतोय, हे घे तू पाणीच पे आणि पाणी पिल्यानंतर शांत बस, आम्हाला विचार करू दे काय करायचे आणि काय नाही ते.
दुसरीकडे आपण पाहतो की शिवनाथ आता पेपर वाचत बाहेर त्या झोक्यावरती बसलेला असतो. तिकडून आता वेदा येते आणि म्हणत असते की ओ आप्पा, चहा पिऊन झाला का? तर शिवनाथ म्हणत असतो की हो वेदा बाळा, झालेला आहे पिऊन. मग ती म्हणते की द्या इकडे ती कप बशी, मी घेऊन जाते. असं म्हणून आता वेदा कप बशी घेऊन आतमध्ये जाते. तेवढ्यातच शिवनाथला एक फोन येतो. मग आता शिवनाथ फोन उचलतो आणि म्हणत असतो की हा बोला ना. तर तिकडून आता तो विवाह मंडळामधला माणूस म्हणत असतो की मी शेलार बोलतोय शिवनाथ सर. अहो, तुम्ही तुमच्या मुलाचं म्हणजे माधवचं विवाह नोंदणीसाठी म्हणजे नाव नोंदलं होतं ना आमच्या इथे. तर आता एक चांगलं स्थळ आलेलं आहे बघा, सांगलीचं स्थळ आहे, पण एकदम भारी स्थळ आहे. तर ते म्हणत होते की आपण भेटूया. मग मी काय म्हणतोय, तुमच्या घरीच पाठवून देऊ का त्यांना? म्हणजे कसं होईल, समोरासमोर भेटलं तर कळेल माणसं कशी आहेत, घरदार कसं आहे, सगळं कसं आहे ते कळेल ना. त्याच्यामुळे विचारावं म्हटलं तुम्हाला. आता हे सगळं पद्माने जसं सांगितलेलं असतं तसं आता त्याने केलेलं असतं. मग आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की हो असं काय करताय, विचारायची गोष्ट झाली काही, लावून द्या लावून द्या. तर ते म्हणतात की कधी शिवनाथ म्हणतो की कधी येत आहेत ते? तर तो म्हणतो की आजच येत आहेत. मग शिवनाथ म्हणत असतो की हा हा लावून द्या, बिंदास्त लावून द्या. आता तो फोन ठेवतो आणि खूपच खुश होऊन आता उमाला आवाज देतो, ओ उमा, उमा ऐकलं का उमा? तेवढ्यात तिकडून बंटी मामा येतो. तर शिवनाथ म्हणत असतो की बंटी, तू आज घरीच आहेस ना, काही कामं नाहीये ना? तर बंटी मामा म्हणतो की हो घरीच आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की माधवसाठी जी मुलगी पाहिली होती ना, सांगलीची मुलगी आलेली आहे आणि ते सगळेजण आपल्याच घरी येणार आहेत पाहिला, त्याच्यामुळे तयारी करून ठेवा, सगळं काही व्यवस्थित करा, मी उमाला सांगतो. असं म्हणून तो आतमध्ये जातो. इकडे बंटी मामाला प्रश्नच पडलेला असतो, असं कसं काय, मुलं जातात ना मुलीकडे पाहायला, मुलगीच कशी येते मुलाच्या इकडे? असं काहीतरी आता हे घोळच होत आहे, असा आता तो विचार करत असतो. तर दुसरीकडे शिवनाथ आता आतमध्ये गेलेला असतो आणि उमाला आवाज देत असतो. मग आता उमा तिकडून येते आणि म्हणत असते की अहो काय झालं, एवढ्या मोठ्याने आवाज देताय, काय झालेलं आहे? तर शिवनाथ म्हणत असतो की अहो बातमीच तशी आहे, तुम्हाला सांगतो, आपल्या माधवसाठी एक स्थळ आलेलं आहे, सांगलीवरून स्थळ आलेलं आहे आणि ते आजच येत आहेत आपलं घरदार आणि मुलाला भेटायला. त्यावेळेस उमाला हे ऐकून धक्काच बसतो. ती आता नाराजच होते, कारण तिला असं वाटत असतं की माधवचं लग्न मधुराबरोबर व्हावं, पण आता ते काही शक्य नाहीये, म्हणून आता ती नाराज झालेली असते. तर आता शिवनाथ म्हणतो की बरं आता सगळी मंडळी येतील, आपल्याला तयारी करायला पाहिजे, चला आता तयारीला लागा. आता उमा इकडे चाललेली असते, पण आता ती एकदम अशी दुःखी झालेली असते. त्यामुळे शिवनाथ म्हणत असतो की काय झालं उमा, तुम्हाला आनंद झालेला नाहीये का ही बातमी ऐकून? त्यावेळेस उमा म्हणत असते की नाही हो, असं काय म्हणताय, मला खूप आनंद झालेला आहे. मग आता ती शिवनाथ समोर खोटं खोटं हसण्याचं नाटक करत असते. तर शिवनाथ म्हणत असतो की हा आनंद तर व्हायलाच पाहिजे, अहो आपल्या मोठ्या मुलाचं लग्न जमतंय, बरं चला आता कामाला लागा, तयारी करूया. असं म्हणून शिवनाथ तिथून निघून जातो. तर उमा सुद्धा आता म्हणते की चला आता तयारी तर करावीच लागेल, म्हणून ती बंटीला आवाज देते, ए बंटी, ए बंटी. तर आता बंटी बाहेर असतो. तर उमा सुद्धा आता बंटीला बरोबर बोलण्यासाठी बाहेर येते. आता तिकडून हे सगळं शिवनाथ आणि पद्मा पाहत असतात. तर आता ते वरून ह्यांची गंमतच पाहत असतात. तर उमा बंटीला म्हणत असते की बंटी ऐक ना, तू बाजारात जाऊन ना ड्रायफ्रुट्स घेऊन ये, म्हणजे काजू बदाम मनुके घेऊन ये, मला ना शिरा करायचा आहे ड्रायफ्रुट्सचा, त्याच्यामुळे लवकर जा आणि घेऊन ये. तर बंटी म्हणतो की हो. आता बंटी चाललेला असतो. तर उमाला परत आता आठवतं आणि उमा म्हणते की बंटी, ए बंटी थांब थांब, 1 मिनिट थांब, एक काम कर, बाजारातून ना फळं घेऊन ये, जर मुलगी आली तर तिची ओटी भरावी लागेल ना, त्याच्यामुळे द्राक्षी केळी सफरचंद अशी फळं घेऊन ये, 5 फळं घेऊन ये. तर बंटी म्हणतो की हो हो तायडे आणतो. आता तो पुन्हा चाललेला असतो. उमाचा आता गोंधळच उठलेला असतो, तिला काय करावं तेच कळत नाही. मग तिला पुन्हा काहीतरी आठवतं आणि ती बंटीला म्हणत असते की ए बंटी थांब थांब, अजून एक काम आहे, माधवसाठी ना एक कुर्ता पण घेऊन ये, आता ते बघायला येतील तर मग त्याला नवीन कुर्ता नाहीये ना आणि तो छान पण दिसायला पाहिजे, त्याच्यामुळे कुर्ता घेऊन ये, तुला त्याची साईज माहिती आहे ना? तर तो म्हणतो की हो तायडे आणतो मी, अजून काय? तर ती म्हणते की नाही नाही काही नाही, अरे असाच माझा गोंधळ होतोय, बरं आता जा पटकन घेऊन ये, मी तर आतमधली तयारी करते. असं म्हणून उमा तिथून निघून जाते. मग इकडे पद्मा मात्र हसत असते आणि म्हणत असते की उमे कर ग कर, तयारी कर, सगळी तयारी कर, कंबर खचून तयारी कर. कशाची? तर तुझ्या नवऱ्याच्या अपमानाची. त्या शिवनाचा असा अपमान होणार आहे ना आज, की तू आता ही सगळी तयारी केलेली वाया जाणार आहे, तुझ्या मोठ्या पोराचं लग्न मी कधी होऊनच देणार नाही, असा तमाशा करते ना अख्ख्या गावासमोर, की तुम्हाला पुन्हा आता कोणी म्हणजे तुमच्या मुलांना कोणी मुलीच देणार नाही, असंच मी करते. असं म्हणून आता ती खूपच खुश झालेली असते.
दुसरीकडे आपण पाहतो की आता ते सांगलीचे जे पाहुणे मंडळी असतात ते आता शिवनाथच्या घरी आलेले असतात. मग आता उमाने त्यांच्यासाठी छान ड्रायफ्रूटचा शिरा बनवलेला असतो. आता ती सगळ्यांना शिरा वगैरे देते. आता शिरा वगैरे खाऊन झाल्यानंतर ते पाहुणे म्हणत असतात की खरंच शिवनाथ, तुमच्याबद्दल ना गावामध्ये खूप काही ऐकलेलं आहे. तुम्हाला ती शासन काठीचा सुद्धा मान मिळालेला आहे आणि गावामध्ये तुम्ही खूप छान नाव कमवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुमचं नाव ऐकूनच खूप भारी वाटलं होतं. मग आता शिवनाथ म्हणत असतो की हा, तुम्ही बरोबर बोलताय. त्याचा ह्या वर्षीचा मान पूजेचा आम्हा दोघांना दिला होता आणि आता बरं झालं तुम्ही पण आला. आता तुम्ही आमच्या मुलाबद्दल काय विचारायचं असेल तर विचारा. त्यावेळेस ते म्हणतात की काय विचारायचं मुलाबद्दल, तुमच्याबद्दल खूप काही आम्ही ऐकलेलं आहे. असं सहकुटुंब सहपरिवार आजकाल कुठं बघायला मिळतं. खरंच तुम्ही ना तुमच्या तिन्ही मुलांना छान संस्कार केलेले आहेत असंच आम्ही ऐकलेलं आहे. आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. आता तिथे ते माधवचं खूप सारं कौतुक करत असतात आणि मग कौतुक करून झाल्यानंतर ते म्हणत असतात की तुमचा मुलगा आम्हाला पसंत आहे. आता ज्यावेळेस ते असं म्हणतात त्यावेळेस इकडे माधवला आणि उमाला मात्र जबरदस्त धक्काच बसतो. त्यांना काय बोलावं तेच कळत नाही. कारण माधवला तर आता अजिबात लग्न करायची इच्छा नसते. त्याच्यामुळे तो खूप दुःखीच असतो आणि त्याच्याकडे बघून उमाला सुद्धा वाईट वाटत असतं. तर आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की अहो बरोबर आहे, तुम्हाला आमचा मुलगा पसंत आहे, पण तुम्हाला माधवला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा ना. नक्की काय आहे कसं आहे ते तुम्ही त्यांना विचारा ना. त्यावेळेस इकडे वेदा पण म्हणजे तिला बरं वाटतं की हा आप्पा जे म्हणतायत ते बरोबर आहे. दादाला एकदा प्रश्न विचारायलाच पाहिजे. मग आता ते म्हणतात की अहो आम्ही काय प्रश्न विचारणार, खरंच तुमचा मुलगा खूप शांत गुणी आहे, आम्ही काही विचारत नाहीये. माधवराव, तुम्हाला जर आमच्या मुलीकडून काही अपेक्षा असतील तर त्या तुम्ही विचारा. आमचं तसं काहीच नाहीये. तुम्हाला काय कशी पाहिजे मुलगी, तिच्यामध्ये कोणते गुण पाहिजेत, कोणते गुण नाही पाहिजेत, कसं काय आहे शिक्षण वगैरे सगळं तुम्ही आमच्या मुलीला विचारा. असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळेस माधव एकदम शांतच बसतो. तो काहीच बोलत नाही. त्याला ते क्षण आठवतात ज्यावेळेस तो आणि मधुरा ऑफिसमध्ये असताना एकत्र यायचे. तो मधुरासाठी रोज फाईलमध्ये फुलं द्यायचा. मग मधुरा त्याच्याकडे गोड कौतुकाने पाहायचे, त्याच्यासाठी लाडू आणायचे. ते सगळे क्षण आता इथे त्याला आठवत असतात आणि तो काहीच बोलत नाही. आता सगळ्यांना आश्चर्यच वाटतं की माधव असा काय करतोय, का बोलत नाहीये. मग उमा म्हणत असते की ए माधव बाळा, असं का शांत बसलाय? अरे त्यांनी काहीतरी विचारलेलं आहे ना, सांग ना त्यांना, काहीतरी उत्तर दे ना. त्यावेळेस माधव म्हणतो की हा, हे बघा माझं तसं काहीच नाहीये. जे आई आणि आप्पा म्हणतील ना तसंच आहे. आई आणि आप्पांना जर ही मुलगी आवडली तर मला सुद्धा पसंत आहे. त्यांच्या पुढे माझं काहीच नाहीये. आता माधवचं हे बोलणं ऐकून आता मुलगी तर एकदम खाली मान घालूनच बसलेली असते. तर तिचे आई वडील आता खूप खुश होतात आणि ते म्हणतात की खरंच आजकाल असली पोरं कुठं पाहायला मिळतात. खूपच संस्कार आहेत तो तुमच्या मुलांवरती. आज मला पाहून ते समजलं. तुमच्या घराबद्दल आजपर्यंत मी बाहेरून नुसतं ऐकलं होतं, पण तुम्हाला भेटून आज मला ते समजलेलं आहे. खरंच आम्हाला हा मुलगा खूप आवडलेला आहे आणि आम्हाला पसंत पण आहे. पण तुमची 2 मुलं कुठं आहेत? ती दिसत नाहीयेत. आजकाल असं सगळं सहकुटुंब सहपरिवार कुठं बघायला मिळतं? कुठे आहेत ते 2 मुलं? त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की हा माझा ह्याच्या नंतरचा मुलगा श्रीधर आहे आणि धाकटा मुलगा राघव आहे. ते दोघे जण बाहेर गेलेले आहेत. कॉलेजमध्ये त्यांचं लेक्चर आहे ना शेतीबद्दल, ते सांगण्यासाठीच ते कॉलेजमध्ये गेलेले आहेत. मग आता तो माणूस म्हणत असतो की म्हणजे ते पाहुणे म्हणत असतात की अरे वा, आजकालची मुलं शेतीबद्दल सांगतात म्हणल्यावर ते आश्चर्यच आहे की आजकाल कोण शेतीवरती बोलतं. खरंच तुम्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. पण अहो त्यांना आम्हाला भेटायचं आहे, एकदा बोलवा, म्हणजे कसं सहकुटुंब सहपरिवार आम्हाला पण बघता येईल. म्हणून आता ते खूपच फोर्स करत असतात. त्यावेळेस शिवनाथला पण आता थोडंसं वेगळंच वाटतं, पण तो म्हणतो की हा येतीलच. एक काम करतो, मी ना वेदाला फोन करायला सांगतो. मग तो वेदाला म्हणत असतो की वेदा, बघ बरं ते दोघे कुठे आहेत, बोलवून घे त्यांना पटकन. तर वेदा म्हणते की हा मी फोन लावते. असं म्हणून वेदा आता बाहेर फोन लावण्यासाठी गेलेली असते. तर शिवनाथ म्हणत असतो की येतीलच. आता खूप वेळ झालं तसं, पण ते गेलेले आहेत, येतीलच, संपलं असेल लेक्चर. तर आता ते म्हणतात की हो, आता तुम्ही काही मुलीला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मग आता शिवनाथ काही प्रश्न विचारतो आणि तिथे सगळे असं बोलणी चाललेली असतात. उमा आता तिथे जे शिरा वगैरे खाल्लेला असतो ते सगळे ताटात आतमध्ये उचलून ठेवते आणि सगळ्यांची बोलणं चाललेली असतात. इकडे माधव मात्र खूप नाराज असतो. त्याला आतून असं एकदम तुटल्यासारखं वाटत असतं की आपण हे काय करतोय असं त्याला वाटत असतं. ती मुलगी मात्र माधवकडे बघून आता लाजत असते. तिला माधव खूप आवडलेला असतो.
तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे, जो आपण काल पाहिलेलाच आहे की आता श्रीधर आणि पिहू आता घरी येणार आहेत आणि मग उमा आणि शिवनाथ त्यांच्या कानाखाली मारणार आहेत. त्याचबरोबर शिवनाथ आता राघवला घराच्या बाहेर हकलून देणार आहे. हे सगळं आता उद्याच्या भागामध्ये नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही एवढं व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाहीये तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.